नागपुर से भंडारा मार्ग पर अंभोरा स्थित प्राचीन कालीन शिव मंदिर जो कई पुरातन काल से बसा हुआ 5 संगम का प्रतीक है। इस जागृत शिव मंदिर की कई वर्षों से अलग कहानी है। इस प्राचीन काल शिव मंदिर में आने वाले भक्तों की हर मनोकामना पूर्ण होती है। कई वर्ष पहले यह मंदिर नदी के बीच में विराजमान था। नदी को पार कर इस प्राचीन शिव मंदिर के दर्शन करने के लिए श्रद्धालुओं का तांता लगा रहता था। महाशिवरात्रि के पावन पर्व पर इस मंदिर में भारी भक्तों की भीड़ दर्शन के लिए दिखाई देती है और भव्य महाप्रसाद का आयोजन लगातार भक्तों के लिए रहता है। आने जाने वाले भक्तों के लिए रहने भोजन की व्यवस्था मंदिर के ट्रस्ट द्वारा की जाती है। रोजाना सुबह और शाम को महाआरती का आयोजन किया जाता है। कहा जाता है कि महाशिवरात्रि और श्रावण मास में इस पवित्र शिवलिंग के दर्शन करने से और अपनी मन की मुरादें मांगने से वो मुराद पूरी होती है, जिसे हम मनोकामना कहते हैं। कई भक्तों की मनोकामना पूर्ण होती है। संपूर्ण भारत देश के राज्यों से भक्त अपनी मनोकामना लेकर आते हैं। आंध्र प्रदेश, तमिलनाडु, मध्य प्रदेश जैसे और संपूर्ण महाराष्ट्र की जनता इस प्राचीन कालीन शिव मंदिर के दर्शनार्थ आते हैं। ये तीर्थ स्थल के साथ साथ एक पर्यटक स्थल भी है, जहां पर एक सुखद अनुभव का एहसास आप करते हैं। आइए आज इस महाशिवरात्रि के पावन पर्व पर हमारे अंभोरा क्षेत्र और प्राचीन कालीन शिव मंदिर के बारे में ट्रस्ट के पदाधिकारियों ने जानकारी दी है। रत्नाकर मारुतराव ठोकर, श्री क्षेत्र अंभोरा देवस्थान समितीच्या कमिटीच्या मी अध्यक्ष आहे। आज शिवरात्री निमित्त भाविकांची खूप गर्दी आहे आणि सर्व भाविकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे व त्यांना दर्शन वगैरे छान होईल। त्यांची पाण्याची पिण्याची व्यवस्था वगैरे बाकीची सर्व केलेली आहे। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रामेश्वर पाठेकर, श्री क्षेत्र अंभोरा देवस्थानचे ट्रस्टी आणि गेल्या कित्येक वर्षापासून, हजारो वर्षापासून महाशिवरात्रीची ही यात्रा चालू आहे। सोबतच या यात्रेचं बद्दल जर सांगायचं झालं तर एक सिद्ध ठिकाण, एक तपस्वी ठिकाण आणि एक सिद्ध पुरुषाचं ठिकाण म्हणून श्री क्षेत्र अंभोरा देवस्थानचं महत्व केवळ विदर्भात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा एक देवस्थान म्हणून प्रसिद्ध झालेला आहे। एक गोष्ट या ठिकाणी सांगितली गेली पाहिजे की जर आपण विचार करतो म्हटलं तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये किंवा माझ्या माहितीप्रमाणे जसं म्हणावं लागेल की पुऱ्या देशामध्ये 5 नद्यांच्या संगमावरती जर कोणतं जर क्षेत्र असेल तर तो श्री क्षेत्र अंभोरा देवस्थान हा क्षेत्र आहे। वैनगंगा, आम, जाम, मरू आणि कोलार अशा 5 नद्यांच्या संगमावरती श्री क्षेत्र अंभोरा देवस्थान बसलेलं आहे। गेल्या केवळ विदर्भातीलच महाशिवरात्रीच्या निमित्तानं इथं यात्रेकरू किंवा भाविक येत नाही तर या भागाला म्हणजे या अंभोरा तीर्थक्षेत्राला जो नागपूर शहराशी किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये असलेला जो ठिकाण आहे तीर्थक्षेत्र आहे, या ठिकाणी छत्तीसगड, MP, पूर्ण विदर्भ, महाराष्ट्र, मागच्या वर्षीचा जर उल्लेख केला तर आपल्याला सांगता येईल की मागच्या वर्षी कर्नाटकचे काही लोक, जवळपास 10-15 लोक या ठिकाणी आले होते, ओरिसाचे काही लोक या ठिकाणी आले होते, आसामचे काही लोक या ठिकाणी आलेले आहे। म्हणजे देवस्थानची ही जी ज्याला प्रसिद्धी म्हणतो हे केवळ विदर्भापुरती, महाराष्ट्रापुरती नाही तर इतर राज्यामध्ये सुद्धा या ठिकाणची प्रसिद्धी झालेली आहे। व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी सांगता येईल यात्रेची तयारी ही देवस्थान आपला मंदिर व्यवस्थापनाच्या माध्यमातून यथोचित व्यवस्था केलेली आहे। व्यवस्थित दर्शन होईल या पद्धतीने मंदिराने काळजी घेतलेली आहे। गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून अख्खं पूर्ण व्यवस्थापक मंडळ आदरणीय मंडळाचे अध्यक्ष किंवा श्री क्षेत्र अंभोरा देवस्थानचे अध्यक्ष रत्नाकरजी ठोकर, वाडीवसनीजी, खडसिंगे साहेब आणि संपूर्ण एकंदरीत पूर्ण व्यवस्थापक मंडळ हा सातत्याने 1.5 महिन्यापासून या यात्रेच्या तयारीला लागलेला आहे की यात्रा कशी व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे पार पडेल। सोबतच शासनाची देखील याच्यामध्ये आम्हाला मदत मिळते। या संदर्भामध्ये, यात्रेच्या संदर्भामध्ये माननीय कलेक्टर, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजनांच्या संदर्भामध्ये मीटिंग होतात। काही मीटिंग आपल्या देवस्थानमध्ये सुद्धा घेतल्या जातात आणि सर्व डिपार्टमेंटचे लोक या ठिकाणी सहकार्य करतात। पण मेन भूमिका ही साधारणतः यात्रेच्या संदर्भामध्ये श्री क्षेत्र अंभोरा देवस्थानची आणि श्री क्षेत्र अंभोरा देवस्थान व्यवस्थापक मंडळाची असते। दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण सांगितली गेली पाहिजे की जो मराठीतला, जगातला मराठीतला पहिला आद्य ग्रंथ जो आपण म्हणतो विवेक सिंधू, तो तपस्वी, महान तपस्वी मुकुंदराज स्वामींनी शके 1110 ला याच तपस्वी भूमीवरती त्यांनी लिहिला आणि म्हणून हे
मराठीचा अध्याय कवी मुकुंदराजांची तपस्वी भूमी म्हणा किंवा चैतन्येश्वर महाराजांची शंकराची किंवा शिवजीची एक तपस्वी भूमी म्हणून, एक सिद्ध भूमी म्हणून, एक स्वयंभू भूमी म्हणून आज या क्षेत्राकडे पाहायला जाते. लाखो लोक, जवळपास मागच्या वर्षी 1.5 लाखापर्यंतचे लोक भाविक या ठिकाणी येऊन गेले. यावर्षी सुद्धा जवळपास 1.5 लाखापर्यंतच किंवा 2 लाखापर्यंत भाविकांची गर्दी या ठिकाणी होईल. प्रशासनाने व्यवस्था केली आहे, देवस्थानाने व्यवस्था केलेली आहे आणि सोबतच या भागातील जे कोणी भाविक वर्ग आहे किंवा अजून काही यात्रेकरू वर्ग आहेत त्यांचं देखील एक मोलाचं या ठिकाणी या यात्रेला सहकार्य लागतं. यात्रा कशी पूर्ण होईल, कशी चांगली होईल या दृष्टिकोनातून देखील सर्व लोक आपल्याला मदत करत असतात आणि सहकार्य करत असतात आणि त्या दृष्टिकोनातून सर्व सतर्कतेचा भाग म्हणून सर्व प्रशासन, देवस्थानचा व्यवस्थापक मंडळ, या भागातले परिसरातील नागरिक, भाविक भक्त हे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य करतात. हे या ठिकाणी आवर्जून सांगितलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. खरं म्हणजे हे अतिशय या भागातली एक त्यामुळे समृद्धीचा भाग म्हणून आम्ही या पुलाकडे पाहतो. या मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे हा जो केबल ब्रिज, ज्याला म्हणू आपण की आर्ट ऑफ गॅलरी, हा केबल ब्रिज जो बनलेला जवळपास 1 किलोमीटरचा 990 मीटर आहे, म्हणजे 1 किलोमीटरचा हा पूल आहे. या पुलामुळे एक भाग असं झालं की केवळ आंबोरा म्हणून नाही तर आंध्र प्रदेश म्हणजे एपीला, म्हणजे आंध्र प्रदेशला व्हाया महाराष्ट्र, व्हाया विदर्भ, व्हाया आंबोरा टू छत्तीसगड आणि एमपी असा एक मोठा मार्ग जोडला गेलेला आहे. म्हणजे भाविक भक्तांची संख्या ही केवळ महाराष्ट्रापुरती नाही असं म्हणता येणार. या पुलामुळे, या केबल पुलामुळे किंवा आर्ट ऑफ गॅलरीमुळे याला 3-4 राज्यातले जो भाविक याला जोडले गेलेले आहेत आणि त्या माध्यमातून, या केबलच्या पुलाच्या माध्यमातून देखील प्रसिद्धी आमची संपूर्ण आता आजूबाजूच्या राज्यामध्ये झालीच आहे, पण देशामध्ये सुद्धा आपल्याला या माध्यमातून प्रसिद्धी झाली आहे. एक गोष्ट अजून या ठिकाणी सांगितली गेली पाहिजे की कित्येक वर्षापासून या गोष्टीची या परिसरातले लोक वाट पाहत होते. एक नाव घ्यायला हरकत नाही, पण माननीय आदरणीय माननीय नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री यांच्या पुढाकाराने, महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने हा इतका सुंदर पूल हा या ठिकाणी झाला आणि ही एक आमच्या भागाची शान, देवस्थानची शान, श्री क्षेत्र आंबोरा देवस्थानची शान आणि या पुलामुळे पर्यटनाचा जो एक महत्वाचा पार्ट आहे. आता पुन्हा एक गोष्ट या ठिकाणी सांगितलं पाहिजे की श्री क्षेत्र आंबोरा देवस्थान हे पर्यटन केंद्र म्हणून महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने आपल्याला डिक्लेअर केलेलं आहे. त्या संदर्भात आता एका महाशिवरात्रीनंतर पुढच्या महिन्यापासून त्या कामाला सुद्धा, पर्यटन विकासाच्या कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे. या ठिकाणी अनेक म्हणजे सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून म्हणजे देवस्थानचा विकास आणि पर्यटकांचा विकास, पर्यटकांच्या सोयी, या ठिकाणी भक्तमंडळीच्या सोयी, या ठिकाणी एक गोष्ट पुन्हा अजून आम्ही या पर्यटन विकासाच्या माध्यमातून मागून घेतलेली आहे. देवस्थानच्या विकासामध्ये तर काही गोष्टी ते करणारच आहेत, पण जो मगाशी उल्लेख जो मी केला मुकुंदराज स्वामींचा, शके 1110 ज्यांनी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिला, त्यांचं एक ओळख, त्यांचं एक स्थान म्हणून, तपस्वी स्थान म्हणून त्यांच्यासाठी एक त्यांची एक काय म्हणू आपण ध्यान केंद्र आणि एक समाधी स्थळ या ठिकाणी व्हावं, जेणेकरून मुकुंदराजांचं नाव आणि मराठीचं नाव अख्ख्या भारतामध्ये जावं आणि तो तीर्थक्षेत्र आंबोरा म्हणजे सोबतच, म्हणजे तीर्थक्षेत्र आंबोरा आणि मुकुंदराजांचं स्थान हा एका नाण्याच्या 2 बाजू आहे. म्हणजे ह्या वेगळ्या नाही, म्हणजे जिथे तीर्थक्षेत्र आंबोरा देवस्थानचं नाव येईल किंवा चैतन्येश महाराजांचं नाव येईल किंवा शिवांचं नाव येईल, शंकरजीचं नाव येईल, 5 नद्यांच्या संगमाचं नाव येईल, त्याबरोबरच मुकुंदराजांचं नाव आणि मुकुंदराजांच्या समाधीचं नाव, मुकुंदराजांच्या ग्रंथाचं नाव म्हणजे विवेक सिंधूचं नाव हा या ठिकाणी जोडला जाईल. आणि ही अतिशय उपलब्धी या पुलाच्या माध्यमातून या भागाला माननीय शासनाच्या माध्यमातून आणि गडकरी साहेबांपासून मिळाला, म्हणून देवस्थानच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीने आम्ही याच्या अगोदर त्यांचे आभार मानतो. पण परंतु आपल्या न्यूजच्या माध्यमातून, आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून परत सुद्धा आम्ही भाविकांच्या माध्यमातून परत आम्ही त्यांचे आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं एक चांगला एक उपक्रम, एक चांगल्या प्रकारचा या भागासाठी दिलेला एक प्रकारचा तोफा, या भागासाठी दिलेल्या एक प्रकारची एक चांगली ठेव म्हणून आपल्याला शासनाचा आणि माननीय गडकरी साहेबांचा आम्ही देवस्थानच्या वतीने आदरणीय ठवकर साहेबांच्या अध्यक्षतेने त्यांना आम्ही आभार मानतोच. आणि या यात्रेच्या निमित्तानं सर्व भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने येतील, त्यांचं देखील त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात दर्शन घ्यावं. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण त्या संदर्भातली सोय या ठिकाणी केलेली आहे, प्रशासन देखील त्या पद्धतीने राहिलेलं आहे आणि या ठिकाणी विद्युत विभाग असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, संरक्षण विभाग असेल, इरिगेशन विभाग असेल, ग्रामपंचायत असेल, PWD विभाग असेल, हेल्थ विभाग असेल, या सर्वांचं एकंदरीत गोळाबेरीज टुगेदर हा आपला कार्यक्रम आहे.
हा देवस्थानचा कार्यक्रम आहे, हा आपला सर्वांचा कार्यक्रम आहे. म्हणून सर्व डिपार्टमेंट आणि देवस्थान हा गेल्या 1-1.5 महिन्यापासून फार हेरीने आणि यात्रा कशी चांगली होईल, भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, त्यांचं संरक्षण केलं जाईल, एका व्यवस्थित पद्धतीनं त्यांचा एक दर्शन होईल, प्रत्येक भक्ताचं भक्ताचं दर्शन होईल, अशा प्रकारचं व्यवस्थापन माननीय ठोकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी व्यवस्थापक मंडळाने केलेलं आहे. याला सर्वांची साथ लागलेली आहे, आपली देखील साथ या ठिकाणी लागली. या माध्यमातून आपल्या न्यूजच्या माध्यमातून श्री क्षेत्र आंबोरा देवस्थानचं नाव हे सर्वदूर पसरावं अशी आमची सुद्धा अध्यक्ष माननीय अध्यक्षांच्या निमित्ताने मी या ठिकाणी आम्हाला विनंती करतो. या ठिकाणी आमच्या व्यवस्थापक मंडळाचे पदाधिकारी आहेत, प्राध्यापक सुरेश नखाते या ठिकाणी उपस्थित आहेत, ते या देवस्थानाचे ट्रस्टी आहेत, श्री मदन चिखल सिंगे आहेत, ते कोषाध्यक्ष आहेत, श्री राघोडते साहेब आहेत, श्री पडोळेजी आहेत, या ठिकाणी वातोजी पडोळे आहेत, काही मंडळी या ठिकाणी बाहेर आहेत. पण असा एकंदरीत एक चांगला कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आणि हा कार्यक्रम असाच आपला भविष्यामध्ये सुद्धा चांगला करण्याचा प्रयत्न हा राहतोच. म्हणजे देवस्थानचं या नात्यानं एक जबाबदार एक व्यवस्थापक मंडळ या नात्याने आपण या ठिकाणी करतो आहे. आणि खऱ्या अर्थानं हे 12 महिन्यातून येणारा हा एक मोठा उत्सव, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की केवळ या भागातले नागरिक महाशिवरात्रीच्या यात्रेची वाट बघत नाही, ते या म्हणजे आजूबाजूच्या स्टेट मधले, आजूबाजूच्या राज्यामधले देखील भाविक मंडळी महाशिवरात्रीच्या यात्रेची आणि आंबोऱ्याची या तीर्थक्षेत्राची वाट बघत असतात. हे अतिशय आनंदाची आणि समाधाची आणि मनाला हर्ष निर्माण करणारी बाब आहे, असं मी या निमित्ताने आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो.